प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। पंढरपुरात मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणारा विचारणार, सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश का काढला नाही? राज्य प्रवक्ते संतोष पाटील। मुंबईत वाशी या ठिकाणी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली वाशी या ठिकाणी लाखो जनसमुदायाचा मराठा समाजाच्या काढलेल्या मोर्चाच्या वेळेला मुख्यमंत्री स्वतः येऊन मराठा मोर्चाच्या पुढे सांगितले होते की मराठा समाजाला आरक्षण मिळेल व सगळे सोयऱ्यांचा अध्यादेशही लवकरात लवकर काढला जाईल। ही छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मोठ्या जनसमुदायाच्या पुढे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांनी शपथ घेऊन सांगितलेले हे विसरले आहेत। त्याची आठवण करून देण्यासाठी आज आम्ही पंढरपूरला आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यासाठी पंढरपुरात येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना रस्त्यात त्यांचा ताफा अडवून जाब विचारणार आहे, अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांनी पंढरपुरात माहिती दिली। आम्ही वारीच्या निमित्तानं पंढरपूर इथे आलेलो आहे। या ठिकाणी आज आम्ही विठ्ठलाच्या पायरीचं दर्शन घेतलेलं आहे। यामध्ये आम्ही महाराष्ट्राच्या सरकारला सद्बुद्धी देवो, महाराष्ट्र सरकारने चांगलं काम करो। राज्यातील ज्या ड्रग्ज प्रकरणं आहेत, कोयता गँग प्रकरणं आहेत, जे वेगवेगळ्या गुंडागिरी चालू आहे आणि विशेष करून या महाराष्ट्रामध्ये सध्या ओबीसी आणि मराठा याच्यामधला वाद निर्माण झालेला आहे। तो वाद एका 8-10 महिन्याखाली मुंबईमध्ये आझाद मैदान या ठिकाणी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे वाशी या ठिकाणी आपला मोर्चा थांबवला मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून। दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब या ठिकाणी येऊन म्हणाले की मराठा समाजाच्या ज्या काय मागण्या आहेत ते मान्य होतील आणि ज्या सगळे सोयऱ्याचे अध्यादेश आम्ही लवकरच काढू। पण गेले 8-10 महिने झाले त्याच्यावरती कुठलाही विचार केला नाही। म्हणून आम्ही या पंढरपूर या ठिकाणी आज माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब या ठिकाणी आहेत। त्यांना आम्ही आज रस्त्यावरती आमचे 400-500 कार्यकर्ते मिळून आम्ही त्यांचा ताफा अडवून त्या ठिकाणी त्यांना जाब विचारणार आहे। आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री साहेब इथे येतील आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांना जाब विचारू की आपण सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश का काढला नाही व मराठा आणि ओबीसी समाज यामध्ये आपण बंडल लावून ते मिटवावे अशी या ठिकाणी विनंती करतो।